मंडळी, नुकतंच अजितदादांनी साताऱ्याच्या वाईचे आमदार मकरंद पाटील यांचे बंधू व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन असलेल्या नितीन काका पाटील यांची राज्यसभेच्या खासदारकीसाठी वर्णी लावणार असल्याचं सांगितलं। त्यानंतर अजितदादा गटानं विधानसभेच्या धर्तीवर सातारा जिल्ह्यात मुसंडी मारल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं। पण मंडळी, शरद पवार यांनी विधानसभेच्या धर्तीवर पश्चिम महाराष्ट्रात त्यांचा मास्टर प्लॅन खूप आधीच ऍक्टिव्ह केलाय, अशाही चर्चा रंगत आहेत। त्याचं कारण म्हणजे महायुतीच्या तिन्ही पक्षातले जे बडे नेते सध्या तिकीट मिळणार की नाही या टेन्शन खाली जगत आहेत। त्यांना गाला लावण्याचं काम शरद पवारांनी खूप आधीपासून सुरू केलंय असं म्हटलं जात आहे। लोकसभेला धैर्यशील मोहिते पाटलांना घेतलं, तो फक्त ट्रेलर होता, पण आता विधानसभेला समरजितसिंह घाटगे, हर्षवर्धन पाटील, अतुल बेनके यांसारख्या नेत्यांना गाळा लावण्याचं काम अंतिम टप्प्यात आल्याच्या चर्चा आहेत। आणि आता यात सातारा जिल्ह्यातल्या सुद्धा एका मोठ्या नेत्याचं नाव जोडलं जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते। आणि ते नेते म्हणजे माजी आमदार व वाईच्या किसनवीर सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन मदनदादा भोसले। वाईचे आमदार मकरंद पाटलांचे प्रतिस्पर्धी म्हणून मदनदादा भोसले ओळखले जातात। आजच त्यांची शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। पण मदन भोसले यांना आपल्यासोबत घेण्यामागं शरद पवार यांची नेमकी काय खेळी आहे आणि ते कशा पद्धतीनं अजितदादा गटाच्या मकरंद पाटलांना शह देऊ शकतात, त्याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषयच भारी। मंडळी, वाईचे आमदार मकरंद पाटील यांचे बंधू नितीन काका पाटील यांना राज्यसभेची खासदारकी मिळाली तर अजितदादा गटासह जिल्ह्यात महायुतीचा प्रभाव अजून स्ट्रॉंग होईल अशी महायुतीच्या नेत्यांना खात्री आहे। कारण नितीन काका पाटील जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन असल्यानं त्यांचा वाईसह संपूर्ण जिल्ह्यात संपर्क व प्रभाव आहे। त्याचप्रमाणे त्यांचे बंधू आमदार मकरंद पाटलांचं वाई खंडाळा महाबळेश्वर मतदारसंघावर निर्विवाद वर्चस्व आहे। प्रचंड मोठ्या प्रमाणात असणारा जनसंपर्क आणि सर्वसामान्य जनतेसाठी 24 तास राबणारं नेतृत्व म्हणून आमदार मकरंद पाटील आणि नितीन काका पाटील यांची छबी आहे। तसंच दोघांनाही अजातशत्रू म्हणून ओळखलं जातं। मकरंद पाटलांनी 2009, 2014 आणि 2019 या तिन्ही विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या चिन्हावर सलग 3 वेळा विजय मिळवलाय। पण पक्ष फुटीनंतर मकरंद पाटील व नितीन काका पाटील यांनी शरद पवार यांची साथ सोडून अजितदादांना साथ दिली आहे। त्याबद्दल अजितदादांनी त्यांच्या कारखान्याला आर्थिक संकटातून बाहेर काढलं, अशा दबक्या आवाजात चर्चा साताऱ्यात रंगल्या होत्या, खास करून वाई मतदारसंघात। पण दोन्ही नेत्यांनी ती गोष्ट कायम नाकारली। पण लोकसभेला राजेंच्या मागे राहा या अजितदादांच्या शब्दाला मान देऊन नितीन काका पाटील यांनी माघार घेतली, म्हणून आता त्यांना राज्यसभेची खासदारकी देण्याचा निर्णय अजितदादांनी घेतलाय असं बोललं जात आहे। परिणामी एवढ्या मोठ्या पातळीवर वाई भागात वर्चस्व ठेवून असलेल्या पाटील बंधूंना नामोहरण करायचं असेल तर कुणीतरी त्याच ताकदीचा नेता आपल्या अखत्यारीत पाहिजे, हे पवारांनी आधीच हेरून ठेवलं होतं। दरम्यान नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदेचा पराभव झाला असला तरी वाईमधून त्यांना मोठं मताधिक्य मिळालं होतं। याचा अर्थ तिथं अजून शरद पवारांना मानणारा मतदार आहे आणि तेच वाढतं मिळालेलं मताधिक्य मकरंद पाटील यांच्यासाठी धोक्याची घंटा ठरू शकतं, हे सुद्धा शरद पवारांनी जाणलंय। त्यामुळं वाई विधानसभेला मकरंद पाटील यांना रोखण्यासाठी तगडा उमेदवार दिला तर मतदार निराश करणार नाहीत याची कल्पना असल्यानं पवारांनी मागच्या काही काळापासून अंतर्गत पातळीवर मदनदादा भोसले यांच्या सोबत संवाद वाढवला होता, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। तसं पाहिलं तर मदनदादा भोसले हे वाई तालुक्यातले मोठे नेते। सध्या ते भाजपात असले तरी त्यांच्या राजकारणाची सुरुवात मात्र काँग्रेसपासून झाली, कारण त्यांचे वडील स्वर्गीय प्रतापराव भोसले हे काँग्रेस नेते यशवंतराव चव्हाण यांचे खास सहकारी म्हणून ओळखले जायचे। त्यांनी सुद्धा अनेक वर्ष काँग्रेस पक्षातर्फे सातारा आणि वाई भागाचं प्रतिनिधित्व केलं। एवढंच काय, प्रतापराव भोसले हे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सुद्धा राहिलेले होते। त्यांच्यानंतर त्यांचे सुपुत्र मदनदादा भोसले यांनी काँग्रेसतर्फे त्यांचा राजकीय वारसा सुरू ठेवला। काँग्रेसच्या चिन्हावर त्यांनी अनेक निवडणुका लढवल्या होत्या। दरम्यानच्या काळात त्यांनी 6 तालुक्याचं कार्यक्षेत्र असलेल्या किसनवीर सहकारी साखर कारखान्याचं चेअरमन देखील काम पाहिलंय। पण नंतरच्या काळात त्यांचे वडील प्रतापराव भोसले आणि मदनदादा भोसले यांनी काँग्रेसच्या धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं।
त्यानंतर काँग्रेस आणि त्यांच्यात बिनसलं आणि मदन भोसले यांनी 9 मार्च 2019 रोजी आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह किसनवीर कारखान्याच्या कार्यस्थळावर राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला। त्यानंतर सातारा जिल्ह्याच्या काँग्रेसवर मोठा वज्राघात झाला होता। मदनदादा भोसले यांच्या भाजप प्रवेशानंतर सातारा जिल्ह्याच्या राजकारणाची समीकरणं बदलून गेली होती। पुढे 2019च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी सध्या अजित पवार गटात असलेल्या मकरंद पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती। मात्र त्यावेळी त्यांना दारुण पराभव पत्करावा लागला होता, कारण तेव्हा वाई भागात शरद पवारांना मानणाऱ्या मतदारांनी भाजपला नाकारलं होतं। तसंच मकरंद पाटलांच्या योग्य संघटन बांधणीचा भोसलेंना तोटा झाला होता, पण तरीही त्यांनी 86,839 मतं मिळवली होती। 43,647 मतांनी ते मागे पडले होते। पण त्यानंतरही वाई मतदारसंघात अजून त्यांना मानणारा मतदार मोठ्या प्रमाणावर आहे हे सिद्ध झालं होतं। दरम्यान सध्याच्या राजकीय परिस्थितीबद्दल बोलायचं झालं तर महायुतीत भाजप, शिंदे गट आणि अजितदादा गट एकत्र असल्यानं जागा वाटप आणि तिकीट वाटपात मोठा गोंधळ होणार आणि त्यात विजयी सीट असल्यानं पुन्हा एकदा मकरंद पाटलांचीच वर्णी लागणार याची कल्पना भाजपच्या मदनदादा भोसले यांना आली असल्यानं त्यांच्या नाराजीच्या चर्चा वारंवार येत होत्या। आणि नेमकी हीच गोष्ट हेरून शरद पवारांनी यंदा अजितदादा गटात असलेल्या मकरंद पाटलांचा करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी मदन भोसले यांना आपल्यासोबत घेण्याचा मास्टर स्ट्रोक खेळलाय असं बोललं जात आहे। त्याच धर्तीवर आज जयंत पाटलांनी मदनदादा भोसलेंच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली आहे। दोघांच्यात बंद दारात दीर्घकाळ चर्चाही झाली। मदनदादा भोसले यांच्या भेटीनंतर जयंत पाटील हे त्यांच्या घरातून हसत हसत बाहेर पडले। मात्र भेटीत काय चर्चा झाली याबाबत त्यांनी बोलण्यास नकार दिला। भाजपामधील सर्वजण माझे मित्र आहेत असं सांगत त्यांनी भेटीमागची खरी गोष्ट उघड केली नाही। पण आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवार नाराज नेत्यांना पक्षात घेण्याची रणनीती आखत आहेत असं बोललं जात आहे। नुकतंच कोल्हापूरच्या कागल तालुक्यातील समरजितसिंह घाटगे यांना त्यांनी पक्षात आणून भाजपला धक्का दिलाय। आता तीच खेळी खेळून वाईत भाजपसह अजितदादांना धक्का देण्याचा आणि त्याद्वारे नितीन काकांच्या जिल्ह्यातील प्रभावाला रोखून विशेषतः वाई विधानसभेला मकरंदाबांना नामोहरण करायचा प्लॅन असू शकतो का हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे। मागच्या काही काळात त्यांच्यावर झालेले साखर कारखान्यातील भ्रष्टाचाराचे आरोप, त्यातून भाजपात झालेली गळचेपी आणि पर्यायानं त्यांच्या राजकारणाला बसलेला फटका यामुळे आता मदनदादा भोसले तुतारी हाती घेणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। पण सध्या तिथं शरद पवार गटाकडून नितीन सावंत यांच्याही नावाची चर्चा आहे। जरी मदन भोसले यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली नाही तरी मदनदादा सपोर्ट करतील तो नेता तिथं लीड मिळवू शकतो असं राजकीय जाणकार सांगतायत। मग जयंत पाटलांनी त्यासाठी मदनदादा भोसले यांची भेट घेतली का हा देखील चर्चेचा विषय आहे। दरम्यान नितीन काकांचा प्रभाव अन्य मतदारसंघात नको म्हणून त्यांना वाईच्या खिंडीतच गाठायचं, जेणेकरून त्यांना इतर मतदारसंघात तडजोड करायला लावून शेवटी वाईत अंतर्गत मदत करायची आणि त्यांना बाहेरच्या मतदारसंघात लक्ष घालण्यापासून रोखायचं असाही पवारांचा छुपा डाव असू शकतो असं बोललं जात आहे। दरम्यान वाईचे मदनदादा भोसले यांच्यासारखंच आगामी काळात इंदापूरचे भाजप नेते हर्षवर्धन पाटील हे सुद्धा पवारांची तुतारी हाती घेतील असं बोललं जात आहे, कारण त्या ठिकाणी सुद्धा अजित पवार गटाचे दत्तमामा भरणे हे विद्यमान आमदार आहेत। त्याशिवाय जुन्नरचे अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनके यांनी सुद्धा आज दुसऱ्यांदा शरद पवारांची भेट घेतल्यानं ते सुद्धा लवकरच घड्याळ सोडून तुतारी वाजवतील असं बोललं जात आहे। पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय? आगामी काळात मदनदादा भोसले शरद पवार गटात येतील की अंतर्गत पातळीवर पाटील बंधूंना वाईत रोखण्यासाठी त्यांना मदत पुरवतील? पवारांनी भाजपचा करेक्ट कार्यक्रम लावलाय का? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा। सोबतच आपल्या विशेष भर या YouTube चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।